अगं काय चालवलंयस काय? धुळीचा त्रास होतो मला. आलो आलो आलो. या 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 नमस्कार. या 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 या. वेळेत आलो ना आम्ही. तुमचीच वाट बघत होतो. हो ना. कशी काय आहे तुमची तब्येत? हा प्रश्न आम्ही पेशंटला विचारतो. काय काय? बसा 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 बसा. अलका, अगं किती बारीक झालीस तू. हो ना. काय आहे अलका? आणि हे काय हातात झाडू तुझ्या? अहो, झाडू काढायला कोणी बाई नाही का ठेवायची? हा बाई आहे बाई आहे, आहे. पण मुद्दामूनच मी तिला अशी कामं करायला लावतो. का बरं? अहो तेवढाच व्यायाम होतो. पाहिलं ना केवढी सुटत चाललीये. चला चला पुढे. जेवायला बसूया. अहो काय आहे इतक्या लवकर? आता दुपारचं जेवण झालं आमचं, नाही का? मी रोज ह्याच वेळी जेवतो. अहो, पण आमची वेळ नाही हो झालेली. हो ना हो ना. बरं ते जा. जेवण तयार आहे का? हो बाबा. आहे ना. चला मी रोज सकाळी 11 म्हणजे 11ला जेवतो आणि रात्री 8 वाजता. बर. तेवढंच प्रकृतीसाठी चांगलं असतं. हो हो. त्यांच्या प्रकृतीसाठी. असला जाऊ होता ना डॉक्टर. आता घ्या. काही म्हणालात का मला? मी तिला सांगत होतो, पहा किती मुक्तशीर आणि शिस्तशीर माणूस आहे. बघितलं ना? हो. उद्यापासून मी अलकाला सुद्धा हॉस्पिटल मध्ये घेऊन जाणार आहे. अहो, कशाला? काय झालं तिला? हो, तेवढीच मदत. यांना मदत. तेवढीच अलका सुद्धा कार्यरत राहील. कार्यरत. माणूस कार्यरत असला की आळशी होत नाही हो. आणि त्याचा काय झालं? स्थूलपणा सुद्धा वाढत नाही. स्थूलपणा वाढला. हेच काय होतं? चला चला जेवायला बसूया. चला. नाही तर यांच्या बोलण्यामध्ये 1.5-2 तास निघून जातील असे. चला.